नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली सुभेदाराचे घर सोडून जाताच घरात झाला खूप मोठा धमाका। चैतन्यने सायलीची डायरी दाखवत केला खूप मोठा गौप्यस्फोट। सायलीची डायरी वाचताच कल्पनाला झाला पश्चाताप। बघूयात कल्पना आणि पूर्णा आजी सायलीला घेऊन परत येणार का? चला तर मग आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं की सायली मधुभाऊ बरोबर आणि कुसुमताई बरोबर घर सोडून जाते। तेव्हा अर्जुन बोलतो की चूक माझी सुद्धा आहे, मलाही यायचे तुमच्याबरोबर। तेव्हा सायली त्याला विनवून तिथेच थांबवते आणि जाते। आता मात्र प्रतिमा, कल्पना, प्रिया, सर्व सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली एकत्र असते। चैतन्य अर्जुनला घेऊन त्याच्या रूममध्ये निघून जातो। अर्जुन खूप अस्वस्थ असतो। चैतन्य त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतो। इकडे कल्पनालाही खूप वाईट वाटतं। तिला असं वाटत असतं की अगदी स्वतःच्या मुलीसारखं सायलीला वागवलं, आपण तिच्यावर प्रेम केलं, तिला माया लावली, तरीसुद्धा सायलीनं आपला विश्वासघात केला, त्यामुळे तिला वाईट वाटत असतं। इकडे चैतन्याला अर्जुनला सावरत असताना त्याच्या रूममध्ये त्याला एक डायरी दिसते। चैतन्य ती डायरी वाचतो तेव्हा बघतो सायली अगदी सुभेदार फॅमिलीत आल्यापासून सर्व गोष्टी त्यात लिहिलेल्या असतात। त्यात तिचं आणि कल्पनाचं नातं कसं होतं, किंवा कल्पनाविषयीचे प्रेम, पूर्णा आजीविषयी वाटणारी आपुलकी, किंवा अर्जुनची ती केव्हा प्रेमात पडली वगैरे, असं सर्व काही त्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं। चैतन्य ही डायरी अर्जुनला दाखवतो तेव्हा अर्जुनलाही कळतं की सायलीचं आपल्यावर खरंच प्रेम आहे। तो अर्जुन अस्वस्थ होतो। आता चैतन्य मात्र ती डायरी घेऊन खाली येतो तेव्हा प्रिया सायलीबद्दल खूप वाईट बोलत असते। पूर्णा आजी, कल्पना यांची ती कान भरत असते। तेव्हा चैतन्य तिला बोलतो, बास झालं प्रिया, अगं किती वाईट बोलते सायली वहिनीबद्दल। तेव्हा पूर्णा आजी बोलते की चैतन्य, सायली वहिनी बिनी वगैरे काहीही कोणाला बोलायची गरज नाही, तुझी ती वहिनी नाही आहे आणि आता तिचं घरात नाव देखील काढलेलं मला आवडणार नाही। चैतन्य बोलतो, पूर्णा आजी, कल्पना मावशी, तुम्ही आजपर्यंत सायलीला आपलंसं मानलंच नाही, त्यामुळे तुम्ही तिच्यावर विश्वास दाखवला नाही। चैतन्य म्हणतो, तिने आजपर्यंत तुमच्यासाठी काय नाही केलं, या घरासाठी काय नाही केलं। तिने तुटलेली मनं जुळून आणली, तुटलेली नाते देखील जुळवून आणली, मग तरीही तुम्ही तिच्यावर अविश्वास दाखवायला नको होता। तिने तुमच्यासाठी सर्व काही करूनही तुम्ही तिला घराबाहेर काढलं आहे। तेव्हा कल्पना बोलते, चैतन्य, तू त्या मुलीची बाजू माझ्यासमोर मांडू नकोस। तेव्हा चैतन्य म्हणतो, कल्पना मावशी, त्या जागी तुझी सख्खी मुलगी असती, अस्मिता असती, तर तू असंच वागली असतीस का? असं म्हणून चैतन्य कल्पनाला डायरी दाखवतो तेव्हा कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते। तिला खूप पश्चाताप होतो तेव्हा ती रडायला लागते। या डायरीमुळे कल्पना आणि पूर्णा आजी सायलीला घेऊन घरात येणार का? बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत बघत राहा मराठी मालिका आणि असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।